आपण स्वामी चरित्र वाचतो तर त्याचे अध्याय कसे कसे वाचायचे याचं काही अध्याय कसे वाचायचे असं नाही, क्रमशः 3 अध्याय रोज वाचू शकता. 1 ते 3, मग 4 ते 6 असे तुम्ही रोजचे 3-3 अध्याय वाचायला सुरुवात करा. काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ही सेवा आपण कधीही करू शकतो. जर या आठवड्यात केलं तर जर पुढच्या आठवड्यात परत करायची इच्छा असेल असं करता येईल. करू शकता. काही लोक 11 वेळा म्हणतात, मी तर म्हणते काही लोक 108 स्वामी चरित्राचा संकल्प घेतात. ज्या व्यक्तीला खूप मोठं संकट आणि प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांनी हातात पाणी घेऊन अक्षता घ्यायचा आहे आणि स्वामींना सांगायचं, स्वामी मी अमुक अमुक माझं नाव आहे, माझा हा प्रॉब्लेम माझं सॉल्व्ह करा, मी 108 तुमचे स्वामी चरित्र वाचतो आणि वाचायला सुरुवात करायची. 108 पारायण संपेपर्यंत आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. इतकं स्वामींमध्ये हे आहे, प्रचंड शक्ती आहे. बरोबर. आणि बरेच जण ना स्वामींना नवस करतात, तर तो नवस कसा बोलायचा? खरं तर म्हणजे नवस म्हणजे काय असतं की आपण ज्या देवतेला पूजतो, ज्या स्वामींना पूजतो, तर आपण कोणाकडे मागणार असं होतं ना. बऱ्याच वेळेला आजच्या तारखेला हे असंच झालंय की आपण मागायचं कोणाकडे है ना. मग त्याच्याविषयी आपण काय करतो, मग देवाकडे मागतो, स्वामींकडे मागतो. जेव्हा नवस करतो, पण मी प्रत्येकाला हे पण सांगत असेल, नवस करतात तर फेडा. बऱ्याच वेळा मी आजही ऐकलंय की नवस केला तर 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी 14 वर्ष आमचा अजून फेडला जात नाही. म्हणजे नाही, तसं करूच नका. त्याच्यामुळे ते अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात. पण जर समजा कधी कधी असं असेल की माझा नवस असा असेल की स्वामी माझं हे झालं तर मी अक्कलकोटला येऊन तुमचा नमस्कार करेन, जर तुम्हाला ते जमत नाहीये तर ऍटलिस्ट बाजूचा समोरच्या जवळच्या मठात जा, स्वामींना अधिष्ठान ठेवा, नारळ, हार, फूल, खडीसाखर, एक 11 रुपयाची दक्षिणा ठेवा त्याच्यामध्ये आणि हातात घ्या आणि मला की महाराज मी तिथे येण्याचं बोललो होतो, पण मला काही अडचणींमुळे तुमच्याकडे येता येत नाही. हा नवस तुमचं हे दर्शन घेऊन मी फेडतोय, पण मला तिकडे येण्याची बुद्धी आणि माझी वेळ काढावी. मग तुम्ही तिथे अधिष्ठान जेव्हा ते ठेवता ना, तर तुम्हाला तिकडून बोलवणं येतं आणि त्या गोष्टी घडून येतात. म्हणून तुम्ही कुठल्याही देवाचा करा. समजा कोणी गणपतीचा नवस केला असेल, अरे सिद्धिविनायकला जाता येत नाही, तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन त्यांना सांगा ना की मला येता येत नाहीये, माझी अडचणी आहेत, तुम्हीच मला मार्ग मोकळा करून द्या. मग ते बरोबर करतात. पण खूप वर्ष तात्काळ शक्यतो ठेवू नका. जितक्या लवकरात लवकर करायचं तर करून ठेवा.